12वा जो नियम आहे तो म्हणजे या आधीचं जसं आपण ओनली घेतलं होतं तसं ओनलीच्या ऐवजी इथं अलोन येईल. बघा बरं, वाक्यातील कर्त्यानंतर अलोन हे ॲडवर्ब आल्यास निगेटिव्हची सुरुवात नन एक्सेप्ट, बघा हे प्रिपोजिशन आहे आणि हे कर्त्यातील जे काही नाऊन किंवा प्रोनाऊन असेल ते नाऊन किंवा प्रोनाऊन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये वापरायचे. याच्यामध्ये ही रचना लक्षात ठेवावं लागेल. एवढं नन एक्सेप्ट हे पद्धती त्याचे, जसं आता आपण आधी नन बट घेतलं तर इथं नन एक्सेप्ट येईल. नाही करावी या रचना तुम्हाला करावी लागेल. बघूया त्यांच्यामध्ये सुद्धा. हे आलं अफर्मेटिव्ह, इथला आला कर्ता, या कर्त्यामध्ये नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल, त्याच्यानंतर हे अलोन आलेलं आहे. पुढे जे काही सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद आहे ते येतच राहतील, त्यात काही फरक नाही पडणार. आपल्याला याच्यावर लक्ष पुरवायचं आहे. नेगेटिव्ह करत असताना काय होईल, याचंच रूपांतर इथं बघ बरं, नन एक्सेप्ट आणि हे कर्त्यातलं नाऊन प्रोनाऊन इथे चेंज झाले. बघा बरं, हे नाऊन प्रोनाऊन इथे आले पण केस मात्र बदलली, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस झाली. हे बाकी सगळं जसं तसं राहील. सहाय्यक क्रियापद मुख्य क्रियापद बघा त्याच्यामध्ये येईल. बघा, यू अलोन कॅन डू इट, तू फक्त एकटाच हे करू शकतोस, दुसरं कोणी करू शकत नाही. बघा, यू अलोन कॅन डू इट, यामध्ये बघा यू अलोनचं झालं नन एक्सेप्ट, यूचं ऑब्जेक्टिव्ह केस यूच आहे, लक्षात ठेवायचं आहे. बाकी काही चेंजेस होणार नाही. ते कॅन डू इट याच्यामध्ये आलेलं. बघा, ही अलोन कॅन ओपन धिस सेफ, ही अलोन कॅन ओपन धिस सेफ, तो एकटाच ही तिजोरी उघडू शकतो, बाकी कोणीच उघडू शकत नाही. ही अलोन, मग काय आलं इथं नन एक्सेप्ट, सॉरी नन एक्सेप्ट. आता ही नाही घेता येणार, मग इथं काय आलं त्याचं हिम, ऑब्जेक्टिव्ह केस. नन एक्सेप्ट हिम कॅन ओपन धिस सेफ, त्या पद्धतीने करता येईल. अलोन मध्ये घेता येईल. बघा, शी अलोन कॅन स्टँड बाय यू, ती फक्त एकटीच तुझ्यासोबत उभी राहू शकते, तुझ्या बाजूने उभी राहू शकते. शी अलोन कॅन स्टँड बाय यू मीन्स कॅन सपोर्ट यू, स्टँड बायचा अर्थ आहे. बघ मग इथं झालं बघ बरं, नन एक्सेप्ट, शीचं झालं इथं हर, नन एक्सेप्ट हर कॅन स्टँड बाय यू, फक्त तीच त्याच्यासोबत उभी राहू शकते. हे ते कशामध्ये आलं, याच्यामध्ये अलोनच्या याच्यात आलेलं आहे. तर एवढं काय स्क्रीनशॉट करून आणखीन आपण उदाहरण घेऊ. आणखीन एक उदाहरण आहे बघा त्याच्यामध्ये. एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात जर वॉट या एक्सक्लामेटरी ॲडवर्ब न होत असेल तर काय होईल. बघा बरं, त्याच्यामध्ये एक्सक्लामेटरी, त्याच्यामध्ये बघा वॉट, वॉट इफ, आणि हे पुढे कर्ता क्रियापद वगैरे वगैरे जाऊ दे. या वॉटमध्ये नेगेटिव्ह करत असताना इट डज नॉट मॅटर अशी रचना तुम्ही वापरावी. इफ कर्ता क्रियापद फुल स्टॉप, त्यामध्ये बघा व्हॉट इफ वी फेल, काय झालं आपण नापास झालो तर. बघा, इट डज नॉट मॅटर, हे इतकं महत्त्वाचं नाही. इट डज नॉट मॅटर इफ वी
फेल. याला आपण क्वेश्चन मार्क जेव्हा लावलं तेव्हा ते इवन इफ होतं बघा, लक्षात ठेवायचं. व्हॉट इवन इफ, व्हॉट दो वी फेल, त्या पद्धतीचे आपण वाक्य घेतलेले आहेतच बघा बरं. व्हॉट इफ वी हॅव लॉस्ट ऑल, आपण सर्व सुगम होतं तर काय होईल बघा. व्हॉट इफ वी हॅव लॉस्ट ऑल, याचं निगेटिव्ह झालं बघा बरं. इट डज नॉट मॅटर, नकारार्थी येतं आहे, अर्थ बदलत नाही आहे, बस झालं आम्हाला. वी हॅव लॉस्ट ऑल. व्हॉट इफ आय गेट लेस सॅलरी दॅन अदर्स, इतरांपेक्षा कमी पेमेंट भेटलं तर काय होईल, काहीच नाही होणार. परत इट डज नॉट मॅटर इफ आय गेट लेस सॅलरी ॲज कम्पेअर टू अदर्स करून टाकू. ॲज कम्पेअर टू अदर्स. या पद्धतीची रचना येते त्याच्यामध्ये. व्हॉट इफची रचना आली तर काय करा, व्हॉटच्या ऐवजी तुम्ही इट डज नॉट मॅटर आणि इफ पासून वाक्य जसं तसे वापरा. पुढे आणखीन एक अफर्मेटिव्हची रचना येते बघा बरं. 14. वाक्यातील कर्त्यात नामाआधी एव्हरी हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आल्यास निगेटिव्हची सुरुवात देर इज नो, तुम्ही करू शकता बघा त्यांच्यामध्ये रचनेची सुरुवात देर इज नो प्लस जे काही नाम असेल ते, म्हणजे हे तुम्ही एव्हरीच्या ऐवजी काय वापरलं, इथं नो, इथं नाम आलेलं आहे. तर पुढे विदाऊट हे प्रेपोजिशन वापरून वाक्य कंप्लीट करावे तुम्ही. ची सुरुवात या रचनेने करावी. स्ट्रक्चर त्याचं तयार करून घेऊ आपण बघा. अफर्मेटिव्हमध्ये जो कोणी कर्ता असेल त्या कर्त्याच्या ठिकाणी एव्हरी हे ॲडजेक्टिव्ह, एव्हरी प्लस नाऊन या प्रकारचा हा कर्ता आहे. त्याच्यानंतर यांच्यामध्ये फिक्स हॅज हे मेन वर्ब येत राहील बघा, परमनंट त्याच्यामध्ये हॅज. आणि पुढे जी काही रचना येईल ती. निगेटिव्ह करत असताना काय करा, यांच्यामध्ये एव्हरी साठी वापरा तुम्ही बघा. देअर इज नो प्लस नाऊन ही रचना घेतली आणि जणू काही याच्याऐवजी आम्ही इथं विदाऊट वापरतोय आणि बाकीची रचना जसं तसं घेऊन टाका. या पद्धतीमध्ये बघा. एव्हरी कॅक्टस प्लांट हॅज अ थॉर्न, प्रत्येक कॅक्टसला काय असतं, निवडुंगाला काय असतं, काटा असतोच बघा. एव्हरी कॅक्टस प्लांट हॅज अ थॉर्न. मग लगेच आपण बघा एव्हरी कॅक्टस प्लांट आणि इथं हॅज आहे, तर हे रचनेचा पहिले बदल करा बघा. देअर इज नो कॅक्टस प्लांट, असा एकही कॅक्टस प्लांट नाही आहे तो कशाशिवाय, काट्याशिवाय, विदाऊट अ थॉर्न. ह्यामध्ये हे उदाहरण बसतंय बघा. याच पद्धतीमध्ये आपण आणखी उदाहरण बसवूया. दुसरं एव्हरी बघा बरं, त्याच्यामध्ये एव्हरी रोज हॅज अ थॉर्न त्यामध्ये टाकता येईल. एव्हरी रोज हॅज अ थॉर्न, प्रत्येक गुलाबाला काय असतो, काटा असतो. तर उत्तर काय करणार तुम्ही, देअर इज नो रोज, देअर इज नो रोज विदाऊट अ थॉर्न, काट्याशिवाय काय नाही आहे, गुलाब नाही बघा. एव्हरी गेन हॅज रिस्क बघा, प्रत्येक जर तुम्हाला फायद्याचं काम करायचं असेल तर तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल त्याच्यामध्ये. तिसरं उदाहरण आहे बघा. एव्हरी गेन हॅज रिस्क
मग काय करणार, एव्हरीमध्ये देर इज नो गेन विदाउट रिस्क. त्याच्यामध्ये बघा, एव्हरी थंडर हॅज लाइटनिंग, सॉरी, एव्हरी थंडर, वादळाला कशाची साथ पाहिजे, लाइटनिंग, हॅज लाइटनिंग. आले. मग परत तुम्ही एव्हरीच काय करा, देर इज नो थंडर विदाउट लाइटनिंग. एव्हरी राईज हॅज अ फॉल. बघा, एव्हरी राईज हॅज अ फॉल. या प्रकारची उदाहरणं ही तुम्ही घरी पण करू शकता. देर इज नो राईज विदाउट अ फॉल. पडल्याशिवाय माणूस काय जात नाही, वर जात नाही, उच्चांकाला जात नाही. बघा, एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. मग परत तुम्ही एव्हरीचं काय करणार आहेत, देर इज नो डार्क क्लाउड विदाउट अ सिल्वर लाइनिंग. एव्हरी पर्सन हॅज अ वरी. देर इज नो पर्सन विदाउट अ वरी. चिंतामुक्त असा कोणी नाही आहे, प्रत्येकाला काय आहे, चिंता आहे. लक्षात ठेवायचं. एवढं घ्या स्क्रीनशॉट घेऊ. पंधरावा जो नियम आहे बघा, तो कसा, त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे उत्तर होऊ शकतात निगेशन करताना. त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह मध्ये जे काय आहे करता, तो एव्हरीवन एव्हरीबडीच्या रूपामध्ये राहील. करता एव्हरीवन एव्हरीबडी या सर्वनामाच्या रूपात राहील. आणि त्याच्या पुढे सहाय्यक क्रियापद, मुख्य क्रियापद वगैरे. सहाय्यक क्रियापद, मुख्य क्रियापद ही रचना राहील. निगेशन करताना काय होईल त्याच्यामध्ये बघा, दोन पद्धतीनं त्याचं निगेशन होईल. एक, पहिली, हा जो करता आहे या करता ठिकाणी बघा बरं, तुम्हाला रचना घ्यावं लागेल, म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये रूपांतर करावं लागेल सिम्पलचं, त्यावेळेला त्याचं तयार होईल. बघा, देअर इज नो वन किंवा नो बडी असं तुम्हाला वापरावं लागेल. आणि इथे तुम्ही हो रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरा. त्यानंतर हे जे सहाय्यक क्रियापद, मुख्य क्रियापद आहे, हे याच्या पुढे जोडून द्या सहाय्यक क्रियापद, नॉट मुख्य क्रियापद, फुल स्टॉप. आता जर तुम्हाला हे हू नॉट नसन घ्यायचे तर तुम्ही त्याच्या ठिकाणी बघा, दुसरी एक पद्धत आहे. देअर इज नो वन नो बडी. या हू रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या ठिकाणी तुम्ही बट हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरा. म्हणजे याच्यामध्ये हू नॉट ऐवजी तुम्ही ही वापरलेली रचना आहे बटची. आणि मग पुढे सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद ही रचना वापरा. एक लक्षात ठेवायचं, इथे कुठेही तुम्हाला विरुद्धार्थी शब्द वापरायचे नाहीत. झालं. बघा, उदाहरण दिलं, एव्हरी वन लव्ज यू. पहिलं उदाहरण, एव्हरी वन लव्ज यू. प्रत्येकजण तुझ्यावर फिदा आहे. म्हणजे असा कोणी नाही जो तुझ्यावर फिदा नाही. त्याच अर्थानं हू नॉटच्या अर्थानं बट वापरता येईल. बघा, पहिलं उत्तर, देअर इज नो वन हू डज नॉट लव यू. हे बघा, हे लवचं काय झालं, डज नॉट लव, इथे घेतलं हू. देअर इज नो वन, तिथे असा कोणी नाही. हू डज नॉट लव यू, जो तुझ्यावर फिदा नाही आहे, म्हणजे प्रत्येकजण तुझ्यावर काय आहे, फिदा आहे. दुसरं, जर तुम्हाला तसं नसन घ्यायचं तर काय करा, देअर इज नो वन. हू नॉटच्या अर्थानं तुम्हाला घ्यायचं इथं बट हे रिलेटिव्ह प्रोनाऊन, आणि हे डज परत त्याच्यात मिसळून द्या, आणि झालं बघा, बट लव्ज यू. मिनिंग मात्र दोघांचं काय आहे, सेमच आहे. हे दोन्हीचे दोन्ही काय आहेत, करेक्ट. ह्या पद्धतीचे उदाहरणं जास्त करून परीक्षेला येणं चालू झालेले आहेत. म्हणजे विरुद्धार्थी शब्दांना टाळून आता विरुद्धार्थी शब्द न वापरताही तुम्ही त्याचा निगेटिव्ह करू शकता का, अर्थ न बदलता, ते जास्त विचारणं सुरू. तर बघा,
एव्हरीबडी अग्रीज विथ यू. एव्हरीबडी अग्रीज विथ यू. प्रत्येकजण तुझ्याशी सहमत आहे. मग सांगा पहिलं काय. मग देअर इज नोबडी, असा तिथे कोणी नाही. हू डज नॉट अग्री विथ यू. एक दुसरं घ्यायचं असतं, काय केलं असतं, देअर इज नोबडी, इथं रिलेटिव्ह प्रोनाउन घेतलं हू आणि नॉटच्या ऐवजी. बघा हू अग्रीज विथ यू. दोन्ही काय त्याच्यातले करेक्ट आहेत. बघा त्यामध्ये एव्हरीबडी ॲडमिट्स दॅट ही इज व्हेरी नोबल ॲट हार्ट. एव्हरीबडी admits that he is very noble at heart. मनाने फारच चांगलं आहे. सगळ्यांनी काय केलं ते स्वीकारलेलं आहे. मग सांगा यांच्यामध्ये पहिली रचना. देअर इज नोबडी डज नॉट ॲडमिट दॅट he is very noble at heart. आणि दुसऱ्या पद्धतीने घ्यायचं असेल तर काय करणार. देअर इज नोबडी हू नॉटच्या ऐवजी फक्त रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलं. बट हे डज याच्यात चालले गेले. ॲडमिट्स दॅट डॅट डॅश मी जसं तसं ठेवून दिलेलं आहे. दॅट ही इज व्हेरी नोबल ॲट हार्ट हे घेता येईल. एव्हरीवन हेट्स हर हे जर दिलं त्याच्यामध्ये करता यायला पाहिजे की देर इज नो वन हू डज नॉट हेट हर. देर इज नो वन बट हेट्स हर ह्या पद्धतीने करता येईल. एव्हरीवन मेक्स अ मिस्टेक. प्रत्येकजण चूक करू शकतो. बघा देर इज नो वन हू डज नॉट मेक अ मिस्टेक. देर इज नो वन बट मेक्स अ मिस्टेक. ह्या पद्धतीने तुम्ही घरी करू शकता. मी इथे देऊन देतो फक्त ती उदाहरणं. एव्हरीवन मेक्स अ मिस्टेक. कोणीही चूक करू शकतं. त्यांच्यामध्ये आणखीन एव्हरीबडी हेट्स हर. यांची तुम्ही उदाहरणं करून एवढं काय स्क्रीनशॉट खाऊ. सोळावा जो नियम आहे तो बघा बरं. यांच्यामध्ये जसं आता आपण एव्हरीवन एव्हरीबडी घेतले त्यावेळेस जर व्यक्तीची नावं जर आली तर काय करायचं. मग अशा वेळेस तुम्ही क्रियापदाचं एखादं विरुद्धार्थी शब्द न वापरता, क्रियापदाच्या ऐवजी विरुद्धार्थाचं क्रियापद न वापरता सुद्धा यांच्यामध्ये अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह अर्थ न बदलता करता येऊ शकते. बघूया आपण त्यामध्ये काय काय करतोय. बघा अफर्मेटिव्हमध्ये करता आलेले सहाय्यक क्रियापदे, मुख्य क्रियापदे, कर्म असेल नसेल ते नंतरची गोष्ट त्यांच्यामध्ये टाकलेली आहे. बघा यांचं निगेटिव्ह करत असताना हा करता जसं तसं घ्या. सहाय्यक क्रियापद, मुख्य क्रियापद लगेच त्यांचं विरुद्धार्थी शब्द न वापरता इथे आपण वापर करू शकतो सहाय्यकारी क्रियापद म्हणून किंवा ते मुख्य क्रियापद म्हणून. सरळ सरळ बीची रूपे. मग बीची रूपे कोणकोणी आहे आपल्याकडे. ॲम, इज, आर भूतकाळामध्ये, वॉज किंवा वर. त्यांच्यानंतर नॉट, विदाऊट. हे जे दोन शब्द आहेत हे जवळपास नकारार्थी व्यक्त करणारे आहेत. बघा बरं दुहेरी येते. डबल नेगेटिव्ह एक्सप्रेसिंग वर्ड्स आहेत जे तुम्हाला होकार मिळवून देतील. बघा त्याच्यानंतर यामध्ये जे काही वर्ब असणार आहे त्या वर्बचं रूपांतर इथे तुम्हाला नाऊनमध्ये करायचं आहे. वर्बपासून तयार होणारं ते काय राहणार आहे, नाऊन राहणार आहे या रचनेमध्ये. आणि इकडे जर कर्म असेल तर त्याला पुढे फॉर ह्या रचनेच्या नंतर तुम्हाला कर्म म्हणूनच वापरायचं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. ही रचना यांच्याकडं येईल. बघा
परीक्षेला येऊन गेलेलं बघा, सीझर लव्ड ब्रुटस. आपल्याला जर करा म्हटलं तर आपण डायरेक्ट आपल्या पद्धतीने गेलं असतं. काय, सीझर डिड नॉट हेट ब्रुटस, या पद्धतीनं बघा. म्हणजे आपली पद्धत अशी राहिली असती, सरळ सरळ विरुद्धार्थी घ्या. सीझर डिड नॉट लवचं लगे हेट ब्रुटस. पण विरुद्धार्थी शब्द न वापरता सुद्धा तुम्हाला करता येईल का? तर हो, दुसरी पद्धत बघ बरं. तुम्ही घेतलं हे सीझर, मग हे भूतकाळ असल्यामुळे इथं तुम्ही ॲमिजार्थ घेताना इथं वॉज घेतले. वॉज नॉट, विदाऊट. लवचं नाऊन सुद्धा लवचे बघा, झालं वाव. नाऊन फॉर ब्रुटस, हे जे नाव असेल ते आपण घेऊन टाकले बघा. म्हणजे सीझर वॉज नॉट विदाऊट लव फॉर ब्रुटस. ब्रुटससाठीच्या प्रेमाशिवाय सीझरचं अस्तित्व नव्हतं. जसं घेतलं आम्ही बघा बरं, आय लव यू, ह्या पद्धतीमध्ये. मग तुम्ही लगेच घेतलं असतं, आय डू नॉट हेट यू. असं न करता त्याच्यात असं करता येईल बघा, आय ॲम नॉट विदाऊट लव फॉर यू. तुझ्यासाठीच्या प्रेमाशिवाय माझं अस्तित्व नाही. त्या पद्धतीनं करता आलं असतं बघा. शी हेट्स मी, त्यामध्ये बघा, शी हेट्स मी. लगेच तुम्ही अपोजिट केलं असतं. काय, शी डज नॉट लव मी. पण असं न करता आपण असं करू शकत नाही का बघ बरं, शी इज नॉट विदाऊट हेटचं केलं लगे आम्ही हेट्रेड फॉर मी. या पद्धतीने देखील तुम्हाला करता येईल बघ. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी नियम बदलत चाललेला आहे, वेगवेगळा नियम येतोय. आणखीन एक नियम आहे छोटासा, 17वा. हे आपण आधीच्या नियमाला थोडासा वेगळा करून चाललेला आहे बघा. आपण पहिलाच नियम घेतला होता बघा, याच्यामध्ये कर्ता, त्याच्यानंतर क्रियापद, आणि इथे घेतलं होतं विशेषण. आठवतंय? हो. आणि याचं निगेटिव्ह करत असताना आपण घेतलं होतं बघा, कर्ता, त्याच्यानंतर क्रियापद, आणि इथे घेतलं होतं तुम्ही नॉट, आणि इथं विशेषणाचं विरुद्धार्थी घेतले होते अपोजिट. पण याला असं न घेता आपण नॉट विदाऊट जर घेतले तर बघा बरं, दुसऱ्या पद्धतीने आपण त्याचं निगेटिव्ह करूया. कर्ता, क्रियापद, आणि इथं नॉट विदाऊट. फक्त हे जे विशेषण आहे त्या विशेषणाचं रूपांतर आम्हाला इथं कशात करावं लागतं, नामात करावं लागतं, कारण प्रेपोजिशनच्या नंतर आम्हाला नाऊन पाहिजे. बघा बरं, ही वॉज वाईज, पहिलं घेतलं मी, ही वॉज वाईज. तर तुम्ही काय घेतलं असलं की ही वॉज नॉट डल, त्या पद्धतीने घेतलं असतं. पण तुम्हाला असे करता येईल ना, ही वॉज नॉट विदाऊट वाईजचं नाऊन झालं बघ बरं, विजडम. ही इज केअरफुल असं घ्या. आता चला, ही इज केअरफुल. मग आता काय करणार त्याच्यामध्ये बघा, ही इज नॉट केअरलेस असं करून जमणार आहे का? तुम्ही करता तो अर्थ बघा, ही इज नॉट केअरलेस. पण तुम्ही असं पण करू शकता ना की ही इज नॉट विदाऊट केअर. ही इज नॉट विदाऊट केअरफुलनेस असं घेतलं तरी चालेल. तुम्हाला नाऊनमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहेच तुम्ही बघा. ही इज ऑनेस्ट, ही इज नॉट विदाऊट ऑनेस्टी, ते पण तुम्हाला घेता येईल. ही इज नॉट विदाऊट ऑनेस्टचं नाऊन झालं बघा बरं, ऑनेस्टी. शी इज इंटेलिजंट असतं तर लगेच शी इज नॉट विदाऊट इंटेलिजन्स. शी इज होपफुल असतं तर लगेच घेतलं आम्ही, शी इज नॉट विदाऊट होप. नाही तर लगेच आम्ही केलं असतं, शी इज नॉट होपलेस. होपफुलचं लगेच अपोजिट होपलेस केले असते. या पद्धतीची रचना करताना एवढं घ्या स्क्रीनशॉट खाऊन.
18वा जो नियम आहे बघा बरं, यांच्यामध्ये टाईम दाखवणारा एखादा ॲडवर्ब किंवा ॲडवर्बियल कर्माच्या नंतर आलं तर काय होईल ते देखील आपण पाहूया. बघा बरं, वाक्याच्या शेवटी ते पण बघा, कर्मानंतर एव्हरी डे, एव्हरी मोमेंट यासारखे ॲडवर्ब किंवा ॲडवर्बियल आल्यास नेगेटिव्हची सुरुवात काय करणार बघूया आपण ते खाली. यामध्ये एक रचना येईल बघा बरं, अफर्मेटिव्ह, इथला कर्ता, त्याच्यानंतर इथलं सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद, हे एकत्र जरी असले तरी लक्षात ठेवायचं. इथं येईल कर्म, कर्माच्या नंतर इथं ॲडवर्बियल आले बघा बरं, एक तर एव्हरी डे किंवा एव्हरी मोमेंट यासारखं ॲडवर्बियल आले, यांच्यावर भर द्यायचं आपल्याला. काय कन्स्ट्रक्शनमध्ये बदल होणार आहेत निगेटिव्हमध्ये, याला आपण सुरुवातीला आणूया मेन क्लॉज म्हणून. देर इज नॉट अ डे किंवा देर इज नॉट अ मोमेंट, असा एकही क्षण नव्हता, असा एकही दिवस नाही की तुझी आठवण येत नाही वगैरे वगैरे म्हणतात ना, मग याच्यामध्ये तुम्ही लगेच वेन घेतलं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये चालला आहे झालं. आणि ह्या मेंबरला पुढे घेऊन टाका, नॉट टाकू. कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, याच्यामध्ये मात्र तुम्हाला नॉट ॲड करावं लागेल. मुख्य क्रियापद, कर्म, ही रचना इकडे घेतलेली आपण. हा पार्ट हा इकडे आलेला आहे. उदाहरण बघा, I miss you every day. असा एकही दिवस नाही तुझी आठवण येत नाही. मग बरं, आय मिस यू एव्हरी डे, लगेच म्हणतील देअर इज नॉट अ डे वेन आय डू नॉट मिस यू. या पद्धतीची रचना आली बघा. आय मिस यूचं काय केलं आहे, आय डू नॉट मिस यू. बघा त्याच्यामध्ये परत तुम्ही म्हणताय बघा बरं, आय रिकॉल यू एव्हरी मोमेंट, मी प्रत्येक क्षणी तुझं नाव घेतो. आय रिकॉल यू एव्हरी मोमेंट. एव्हरी मोमेंटसाठी तुम्ही रचना घेतली बघ बरं. देअर इज नॉट अ मोमेंट, असा एकही क्षण नाही जेव्हा बघा आय डू नॉट रिकॉल यू, की तुझी आठवण करत नाही, असा एकही क्षण नाही. हे झालं याच्यामध्ये एव्हरी डे, एव्हरी मोमेंट आले तरच्या रचना आहेत बघा. आता आणखीन एक पुढचा एक नियम आहे बघा बरं, त्याच्यामध्ये वाक्यामध्ये एव्हरी प्लस नाऊन हे जर कर्म असेल तर काय करायचं त्यांच्यामध्ये रचनेमध्ये. अफर्मेटिव्हच्या रचनेमध्ये करता येईल सहाय्य क्रियापद, मुख्य क्रियापद आणि यांच्यामध्ये एव्हरी प्लस नाऊनच्या रूपामध्ये कर्म येईल. एव्हरीने किती गोंधळ घातला बघा. एव्हरी प्लस नाऊन हे कर्त्याच्या ठिकाणी आलं आहे, एव्हरी प्लस नाऊन हे आता कर्माच्या ठिकाणी आलं आहे, एव्हरी प्लस नाऊन हे आता कुठे आले होते परत पुढे बघा, ॲडवर्बच्या ठिकाणी देखील आले होते, ॲडवर्बियलच्या ठिकाणी देखील आले होते. आता यांच्यामध्ये रचना काय करायची आहेत यामध्ये बघा. नेगेटिव्ह करत असताना बघा, करता जसंच तसं घ्या. लेफ्ट नो हे एव्हरी प्लस नाऊनच्या ठिकाणी काय घेतलं आहे आपण याच्यामध्ये, नो प्लस नाऊन. आणि इथलं जे की मुख्य क्रियापद राहील त्या मुख्य क्रियापदाला बघा अन प्रेफिक्स लावून त्याचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह तयार करावे. हे कशापासून तयार झालं बघा बरं, पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह.
हे क्रियापदापासून तयार झालेलं आहे. ह्यामध्ये मी इथे घेतलंय वी टर्नड एव्हरी स्टोन. शब्दशः अर्थ यांचे घेऊ नका, आम्ही प्रत्येक दगड हलवला असा अर्थ होत नाही त्याच्यामध्ये. आम्ही अथक परिश्रम केले, वी वर्कड हार्ड ह्या अर्थाने घेतलेले आहे. बघा वी टर्न एव्हरी स्टोन, तर त्याचं उत्तर झाले बघा बरं वी लेफ्ट नो स्टोन. टर्नडचं बघा बरं अनटर्नड, म्हणजे असा एकही दगड आम्ही ठेवला नाही जो हलवायचा राहिला होता. म्हणजे काय वी वर्कड हार्ड याचाही अर्थ तोचही अर्थ बदललेला नाही त्यामध्ये. बघा वी ट्राईड एव्हरी प्लॅन, वी ट्राईड एव्हरी प्लॅन. मग चला याचं काय करता येईल बघा करता. वी लेफ्ट नो प्लॅन अनट्राईड या पद्धतीमध्ये घेत आहे बघा. वी फॉलोड एव्हरी ऑर्डर, वी फॉलोड एव्हरी ऑर्डर प्रत्येक आज्ञा आम्ही पाळली. बघा वी लेफ्ट नो ऑर्डर अनफॉलोड. या पद्धतीनं एवढं घ्या. आणखी एक दोन राहिलेले. विसावा नियम आहे बघा. याच्यामध्ये अफर्मेटिव्हमध्ये कर्ता क्रियापद आणि याच्यामध्ये क्रियापदामध्ये बीचेच रूप असणार आहे बघा बरं. एम इज आर प्रेझेंटमधलेच एम इज आर. पुढे प्रेपोजिशन आलेलं बघा बरोबर बियॉन्ड, आणि बियॉन्डच्या पुढे जे काही आलेलं आहे ते नाऊन आलेलं आहे. त्या नाऊनचं रूपांतर पुढे आम्हाला वर्बमध्ये करायचं आहे, म्हणजे पॅसिव्हची रचना तयार करायची आहे. यांच्यामध्ये बघा निगेटिव्हमध्ये तुम्ही कर्ता घ्या, त्याच्यानंतर ही जी रचना आलेली आहे यांच्या ऐवजी तुम्हाला कॅन नॉट बी, आणि ह्या नाऊनचं रूपांतर तुम्हाला इथे वर्बमध्ये करायचं आहे. खास करून त्याचं पास्ट पार्टिसिपल जन्माला आणायचं आहे, म्हणजेच वर्बचं थर्ड फॉर्म. त्याला डी ई डी हे प्रत्यय लावून पॅसिव्हमध्ये रचना त्याची बदला. बघा द ब्युटी ऑफ धिस सीन इज बियॉन्ड डिस्क्रिप्शन. The beauty of this scene is beyond description. वर्णनाच्या पलीकडे आहे, म्हणजे वर्णन केलं जाऊ शकत नाही. याला द्या काढून बघा निगेटिव्ह. The beauty of this scene cannot be describedचं आपण करू शकतो ना डिस्क्राइब्ड. डिस्क्रिप्शनचं डिस्क्राइब्ड पास्टमध्ये केलं आपण. पास्ट पार्टिसिपल त्याचं करून टाकले. बघा बरं हिज रूडनेस इज बियॉन्ड इमॅजिनेशन. हिज रूडनेस इज बियॉन्ड इमॅजिनेशन. कल्पनाच्या बाहेर होतं त्याचा उद्धटपणा. मग लगेच तुम्ही घेतलं बघा बरं हिज रूडनेस. इज बियॉन्डचं केलं आहे कॅन नॉट बी इमॅजिन्ड. त्या पद्धतीत घेतलं. बघा सम रूल्स ऑफ निगेशन. बघा सम रूल्स ऑफ negatives are beyond explanation. किती तुम्ही म्हणता एवढे 20 नियम कसे डोक्यात ठेवायचे बरोबर. बघा सम रूल्स ऑफ नेगेटिव्स
आर बियॉन्डचं तुम्ही केले बघा, कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड, एक्सप्लेनेशन केलं जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर 21वा जो नियम येतोय ते आपण रिमूव्ह टू हा जो प्रकार घेतला होता ते सुद्धा यांच्यामध्ये मोडतायत बघा बरं. त्याच्यानंतर ॲज सून ॲजचं नो सूनर दॅन केले ते सुद्धा यांच्यामध्येच मोडते. आपण इफचं अनलेस केलंय तेही यांच्यामध्ये एक एक दोन उदाहरणं आपण घेऊया. त्यामध्ये बघा, यामध्ये रिमूव्ह टू हा जो प्रकार आहे तो यांच्यामध्ये घेतो आपण जेव्हा त्याचा सो दॅट करतो. यूज सो दॅट एक एक उदाहरण घेतो म्हणजे त्याची आठवण राहील त्याच्यामध्ये. बघा, ही इज टू लेझी टू गेट अप अर्ली. बघा, या ठिकाणी आपण याचं निगेशन करा. काय होईल? ही इज सो लेझी दॅट ही कॅन नॉट गेट अप अर्ली. झालं त्याचं नकारार्थी तयार. त्याच्यामध्ये एखादा जर नॉट टू वाला असेल तर त्याचं आपलं उलटं करता येईल. बघा, शी इज टू डल नॉट टू मेक मिस्टेक्स. ढ येतं, चुका करू शकत नाही, करतेच. बघ, हे वरचं नकारार्थी तर खालचं काय म्हणजे होकारार्थी होऊन जाईल. बघा बरं, म्हणजे वरचं निगेशन आहे तर खालचं अफर्मेशन होईल. शी इज सो डल दॅट शी कॅन मेक मिस्टेक्स. ह्या पद्धतीने आपण होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी करता येईल. असेच उदाहरण तुम्ही ॲज सून ॲजचं नो सूनर दॅन करताना सुद्धा वापरू शकता. एक एक उदाहरण बघा, मी इथे घेतलंय. As soon as I entered, किंवा as soon as he saw a snake, he fled. अरे गेला ना पळून तो. मग याच्यामध्ये नकार टाकून द्या ना निगेशनमध्ये. नो सूनर सहाय्यकारी क्रियापद डीड ही मूळ रूप सी अ स्नेक दॅन ही फ्लेड. हे सुद्धा यांच्यामध्ये घेता येईल. इतकंच नाही तर डिग्रीमध्ये सुद्धा यांचा वापर होईल. इफ अनलेसमध्ये सुद्धा यांचा वापर बघा. इफ यू वर्क हार्ड यू विल पास. इफ यू वर्क हार्ड यू विल पास. मग त्याचं लगे अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट पास. त्याच्यामध्ये नका टाकता येईल. एवढं घ्या. आणखीन एक 2 डिग्रीचे उदाहरणं घेऊन मग थांबूया 5 मिनिटं आणखीन. छोटे मोठे आणखीन यांच्यामध्ये नियम आहेत. बघा, उदाहरणार्थ समजा मी म्हटलं आय एम अनेबल टू हेल्प यू. हे अफर्मेटिव्हमध्ये आहे. बघा, ॲम अनेबल टू याचं तुम्हाला नेगेटिव्ह करता येईल. तर कसं? बघा, आय कॅन नॉट हेल्प यू. जसं होकारार्थीचं नकार तसं नकारार्थीचे देखील होकारार्थी करता येऊ शकतात. या पद्धतीचे रचना तुम्हाला सापडतील. डिग्रीमध्ये सुद्धा बघा बरं, मी इथे घेतले बघा बरं. आय एम ॲज लेझी ॲज यू आर. तुझ्या इतकाच मी पण अशी. हे पूर्ण अफर्मेटिव्हमध्ये. याचा आपण निगेटिव्ह करूया, अर्थ न बदलता. तिकडचं करता क्रियापद इकडे आणून घ्या. यू आर नॉट. लेझीचं सेकंड फॉर्म घेतलं आपण, लेझियर दॅन आय एम. बघा, याच्यामध्ये नॉट आलेलं आहे, अर्थही बदललेला नाही आहे. त्या पद्धतीचे आहेत. यू आर नो लेस हॅपी दॅन आय एम. आता हे तुम्हाला नो आलेलं आहे म्हणजे हे निगेशनमध्ये तुम्ही तिथलं अफर्मेशनमध्ये करू शकता. कर्त्याची आतला बदल न करता. बघा, यू आर ॲट लिस्ट ॲज हॅपी ॲज आय एम. यांना आपण शिकणारच आहोत. डिग्री हा प्रकार पुढे येणारच आपला त्यामध्ये.
बघा मी इथे घेतले नो अदर स्टुडंट इज ॲज लेझी ॲज राजू. हे आलं बघा निगेशनमध्ये. त्याचं तुम्ही अफर्मेशनमध्ये करत असताना काय करू शकते बघा बरं. तुम्ही असंही घेऊ शकता राजू इज लेझी, सेकंड फॉर्म लेझियर दॅन एनी अदर स्टुडंट, हे पण करता येईल. किंवा याची एस डी करून बघा, ही कंपॅरेटिव्ह झाली तर एस डी पण करता येईल. सुपर डिग्री राजू इज द लेझीएस्ट स्टुडंट, हे सुद्धा तुमचं कशामध्ये जाईल, अफर्मेटिव्हमध्येच जाईल. बघा निगेटिव्हचं त्याच्यामध्ये अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह या पद्धतीचं. मग आता जी आपण आधीची 21 नियम घेतलेली अफर्मेटिव्ह निगेटिव्ह, ती परत जर उलटी नियम जर केली आपण तर ती लगेच काय निगेटिव्ह टू अफर्मेटिव्हमध्ये येतील. बघा आपलं एवढं घ्या स्क्रीनशॉट करून. ती सर्व नियम जर उलटी घेतली तर पुन्हा काय निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. समजा घेतले आपण ते पण विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. मी इथे घेतले बघ बरं, ही इज नॉट सॅड. नॉट सॅडचा अर्थ न बदलता तुम्ही करता ही इज हॅपी. एक कसं उदाहरण घेते बघा, मी इथे घेतलं आहे शी इज नॉट ॲट ऑल डल. मग लक्षात आलं पाहिजे, अरे नॉट ॲट ऑलचं काय करायचं आहे बघ बरं आपल्याला, शी इज व्हेरी. डलचं तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये क्लेवर. हे उदाहरण झालं. तिसरं एक उदाहरण बदलत जाऊया आपण त्याच्यामध्ये. असं घेतलं मी आता बघा, देर इज नो किंवा देर इज नॉट अ रोज विदाउट अ थॉर्न. काटे नसणार एक गुलाब नसतं. मग लगेच आपण बघा देर इज नॉट अ रोज, तर त्याचं केलं बघा बरं एव्हरी रोज हॅज अ थॉर्न. या पद्धतीमध्ये त्याला बदलून टाकले आपण. चौथं घेतलं बघा बरं, मग शी इज नॉट विदाउट होप. आशेविना नाही आहे. मग काय म्हणायचं आता त्याला बघ बरं, शी इज नॉट विदाउट होप म्हणजे शी इज होपफुल. या पद्धतीमध्ये आलेलं आहे. ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर आपल्याला सगळं उलटे रचना त्याच्यामध्ये घेत जावं लागेल. बघा आणखीन नन बट आय कॅन हेल्प यू. अरे दुसरं तुला कोणीच मदत करू शकत नाही, फक्त मी तुला मदत करू शकतो. ओनली आय. मग लावायच्या ठिकाणी फक्त तुम्ही ओनली वापरा. ओनली आय कॅन हेल्प यू झालं. मी इथे घेतलं बघ बरं आता, नन एक्सेप्ट मी कॅन हेल्प यू. आता थोडंसं जपू ना, नन एक्सेप्ट आलेलं आहे तर मग तुम्हाला काय केलं, मीचं रूपांतर पहिले आयमध्ये करा आणि मग घेतलं तुम्ही बघा आय अलोन कॅन हेल्प यू. वेगवेगळ्या पद्धतीच्या रचनेमध्ये चला. हे सगळे असं तुम्हाला निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह उलटे सगळे नियम घेता येतील. ठीक आहे, तर एवढ्या आपण थांबूया. उद्या तासाला आपण आणखीन नवीन घटक घेऊन येऊया.